तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एकदा न्यू ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला आज आपल्या शेतामध्ये जायचं आहे आणि शेतामध्ये ते मिरचीचं म्हणजे मिरचीचं फवारा काढायचा आहे ना। तर मग त्यामध्ये तुम्ही आता आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असले ते ब्लॉगला नक्कीच लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भावांनो। मग तुम्हाला पुढं सगळं हे मी दाखवतो हे ना। तर मग त्यानंतर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही नवीन असतील तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा बरं का। मग ते आपल्याला सगळंच मी तुम्हाला दाखवतो, कारण की आपल्या गावाकडचं जीवन आणि ते सगळंच ठिकाणी मी दाखवतो, काहून की ते आपल्याला असं वाटते की आपल्या हे म्हणजे आपल्याला काहून की आपल्या गावाकडचंच जीवन आणणार मी, काहून की आपल्या शेतीबद्दल माहिती आणि ते सगळंच दाखवणार आहे हे ना। तर मग त्यामध्ये आपल्याला तुम्ही नवीन असतील तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा। मग त्याला आपण तोपर्यंत आपल्या शेतामध्ये जायचं आहे ना। तर मग ते आता आपल्याला ऑटोन म्हणजे आपल्या गाडी बी लय खराब झाली, म्हणजे गाडीचा रस्ता बी खराब झालेला आहे हे ना। तर मग त्यामध्ये हे बघू शकतात, मग आपल्याला म्हणजे हे औषध वापरायचं आहे परफेक्ट आहे ना। तर मग हे म्हणजे मिरची आहे ना आपली जराशी उकळेलसारखी वाटून राहिली। मग जरासं दही घेतलं अर्धा लिटर आहे ना। तर मग त्यामध्ये आता हे माप केलेलं आहे मी ना माझ्या पद्धतीनं। तुम्ही तुमच्या पद्धतीनं करावं जा का, होऊन की आपल्याला ह्यामध्ये आता हौदातलं पाणी ते ह्यामध्ये आता कॅनीमध्ये भरायचं आहे। तर भरलो मी, पण आता मला त्यामध्ये जायचं आहे। म्हणजे आपल्याला हे औषध आहे ना जरासं मस्त मिक्स करून मग त्यामध्ये गिलासाचा म्हणजे मी म्हणजे आपल्या ना गिलासाचा मापाचा हिशोबानं करायला आहे। तुम्ही तुमच्या हिशोबानं करजात, काहून की आपल्याला 3 पंप शिपलायचं होतं ना। तर मग ते तुम्हाला मी पहिले अगोदर दाखवले होतं ना, ते औषध आणि दही दोघं मिक्स करून त्यामध्ये शिपलायचं, काहून की आता आपल्याला मग पुढं समजेन काहून की रिझल्ट कधी भेटते काय आहे ना। तर मग आता आपल्याला पंप चालू आहे ना तिथं जायचं आहे। पहिले अगोदर तुम्ही हे स्टिकर वापरायचा, काहून की ते स्टिकर आणि ते स्टिकर कशासाठी असते ते आपल्या म्हणजे ते आपले हे पाणी चालू असते की नाही त्यासाठी असते, काहून की ते आपल्या औषध असते ना ते सगळं वाया नाही जातात। हे तर बघू शकतात ह्यामध्ये आपल्याला मिरची फारच छान येईल आहे। मग त्यामध्ये अजून तुम्हाला अजून दाखवतो मी ह्यामध्ये काय झालं ते पण सांगतो मी तुम्हाला पुढं। हे पाहू शकतात मग आपलं मिरचीचं शेत आहे। मग ते तिकडे दिसतात ना तुम्हाला ते पंप आहे ना हे ना, हे पंप म्हणजे शिपलना चालू आहे ते तुम्ही बघू शकतात। ह्यामध्ये म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही नवीन असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा भावांनो। मग आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करा ना, काहून की ते आपल्याला सगळंच मी तुम्हाला आपल्या गावाकडचं जीवन आणि शेताबद्दल माहिती आणि सगळंच ठिकाणं मी दाखवतो हे ना। ते हे बघू शकतात मग आपली मिरची म्हणजे मी आता शेवटच्या तासामध्ये येऊन बसेल आहे, काहून की ते आपल्या इकडच्या वरच्या धुऱ्यानं बसेल आहे, ते खाली जाऊन राहिले हे पाहू शकतात। मग ह्यामध्ये जरासं तुम्हाला तुडतुडा वाटते ना, तर मग हे सगळंच आता हे बघू शकतात। मग पानामध्ये तुम्हाला जरासं हे दिसतात ना, मग अजून त्यामध्ये जरासं अजून पांढरं आहे ना, तर मच्छर त्यासाठी बी आपल्याला फवारा मारा लागते, काहून की त्यामध्ये फवारणी करायची आहे ना। तर मग त्यामध्ये आपल्याला अजून मग दुसरं फवारासाठी मग तुम्हाला अजून ब्लॉग दाखवतो मी हे ना। तर मग हे बघू शकतात मग जरासं पांढरं पडेल दिसतात ना तुम्हाला हे ना। मिरची बी खूपच छान येईल आहे, पण भावांनो पाणी पावसामुळे ते आपल्याला काही जमलंच नाही, म्हणजे नाही तर आतापर्यंत आपला तोडा झाला असता। हे पाहू शकतात मग एवढ्याले झालेलं आहे मिरची हे ना। ते तुम्ही बघू शकतात ह्यामध्ये आपल्या मिरचीचं क्वालिटी तुम्ही पाहू शकतात। पण ह्यामध्ये आता हे असे होऊन राहिल्यानं ते सगळंच आपल्याला म्हणजे ते पाण्यावाऱ्यानं हे सगळंच गोडून राहिलं, काहून की ते आपल्याला म्हणजे जराशी धूप म्हणजे ऊन पाहिजे होती, काहून की ते उन्हामध्ये जरासं लवकर ग्रोथ करते, काहून की ते ह्यामध्ये आपल्याला म्हणजे आपलं फुल असतात ना ते फुल लवकरात खिलत बसते, काहून की पाण्यामध्ये ते पूर्ण गळून जाते। हे म्हणजे आपल्याला पाणीचे बी जास्ती नाही करायचे, काहून की त्यामध्ये आपल्याला लिमिटानं करायचे। हे आपला बेटा आहे ना, ते बेटावर जरासं कमीच जमलेलं आहे। कधी तुम्ही ना कधी लावलेलं आहे, मग फारच छान होईल, काहून की ते बेटावर कणलेलं ते म्हणजे आपल्या पाऊस कधी जास्ती झाला की नाही ते कणलेले दिसतात ना तुम्हाला, हे पाहू शकतात ह्यामध्ये हे ना। तर मग ते मी तुम्हाला त्यामध्ये अजून रिझल्ट दाखवतो, काहून की आता हे इथं आपण अजून डबल निंदन कामं केलेलं आहे। पण ह्या भावानं ह्यामध्ये की नाही आपण तणनाशक वापरेलं होतं की नाही, त्यासाठी म्हणजे आपल्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये बघत असतील ना तुम्ही, हे पाहू शकतात मग मिरची ना, ते मिरची जराशी लहान दिसते। अजून तुम्हाला पुढं अजून दाखवतो मी तुम्हाला हे ना। तर मग ते तुम्हाला पहिले अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले ना, ते आपल्या म्हणजे बिना तणनाशक मारलेलं आहे की नाही ते औषधी आहे हे। मग त्यानंतर ह्यामध्ये तुम्ही पाहू शकतात मग हे आपल्याला म्हणजे आपल्या मिरची आहे ना, ते मिरचीचं पूर्णपणे ग्रोथ झालेलं नाही, काहून की ते तणनाशक काम आहे, म्हणून ते तणनाशकचं रिझल्ट आहे ते, म्हणून ते वाढले नाही, काहून की त्यामध्ये आपण तणनाशक मारलेले होते पहिले अगोदर। पण तुम्हाला ते ब्लॉग काही आणलं नाही मी,
है ना. तर मग ह्यामध्ये आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही आता नवीन असतील तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉन प्रेस करा. भावांनो, वधरून असं पाऊस बी येऊन राहिलं की असं वाटून राहिलं की बा अजून फवारा काढूच नको असं वाटून राहिलं. पण आता आपल्याला मी तुम्हाला अगोदर दाखवलेलं ते स्टिकर ते त्यामध्ये ते वापरायचे आहे ना. तर मग त्यामध्ये तुम्हाला ह्यामधलं मग आपल्याला हे अजून कामं करावं लागते, काहून की यामध्ये अजून निंदण कामं आणि ते सगळं डबल पाहा लागते, काहून की त्यामध्ये आपल्याला लवकरात ग्रोथ होईल. म्हणजे आपल्या मिरची तुम्ही आपला तणनाशक वापरेलं आहे की नाही त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हे ना. तर मग ह्यामध्ये आपल्याला मिरची जरासं कमी वाढेल दिसते. पुढे कशी आहे ते पण मी दाखवतो तुम्हाला है ना. तर मग हे इकडून बघू शकतात तुम्ही. हे आपल्याला म्हणजे आपल्याला तणनाशक न वापरलेले होते ना, त्यामध्ये तुम्ही आपले मिरची पाहू शकतात. ह्यामध्ये मस्त ग्रोथ झालेला आहे, काहून की ह्यामध्ये आता फुलं बी मस्त यायला आहे आणि मिरची बी बघू शकतात तुम्ही. ह्यामध्ये मिरचीचे बी लहान हे यायला आहे, तुम्ही पाहू शकतात. हे ना हे आपल्याला हिरवगार दिसतात ना. हे आपल्याला हे मिरची आपला नाहीतरी पाऊस नाही झाला असताना भावांना आपल्याला म्हणजे आपल्याला आता मिरची काढायची टाईम आला असतं, काहून की ते पावसाळ्यामुळे ते तसे झालेलं आहे. ते आपल्याला तुम्हाला मी अगोदर दाखवलेलं आहे ना, ते फुलं गिलं पडत आहे काय आहे ना. तर मग आता आपल्याला झालेलं आहे सगळं, पण फुवारा काढायचं आहे ना. तर मग आता आपल्याला अजून पुढे दाखवतो मी तुम्हाला. हे पाहू शकतात मिरची मस्त झालेलं आहे भावानं. पण आता पाऊस काय सांगता येत नाही, काहून की पाऊस लय गांडूळसारखं पाणी पडून राहिलं, काहून की सांगता येऊन नाही राहिलं. आता आमच्या जळगाव जिल्हा जामोदमध्ये आपल्याला जास्त पाऊस झालेला आहे आपल्या शेतामध्ये. आणि इथं तर नाही नुकसानी झालं आहे, पण खालच्या आमच्या इकडे तिकडे आहे ना, ते लय नुकसानी झालेलं आहे. पण हे पाहू शकतात. मग आपल्याला आता घरी जायचं आहे भावांनो. मग घरी गेल्यानंतर घरी जायचं आहे ना, त्यासाठी आपल्याला लवकर घरी जायचं. मग तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही नवीन असतील तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा अँड चॅनलला बी सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉन प्रेस करा. मग आपल्याला असं वाटतं की बा व्हिडिओ आणावा असायचा ना. तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.